आली बाई एकदाची घरी अंत पाण्यान. काय लग्न होतं बाई ते. हे गावाच्या बाहेर लग्न काढलं त्यांनी. बरं मग काढलं तर काढलं, येणाऱ्या जाणाऱ्यांची काही सोय तर करावी ना. याच्या त्याच्या गाडीला लटकत आली मी. हे गर्दी त्या लग्नाला, माय लेकरूला विचारत नव्हतं, अशी गर्दी. चांगलं केलं लग्न. अगं काय झालं माहिती का, मंडपामध्ये एक पोरगी अशी मस्त लाल तो लेहंगा बिंगा घालून अशी तुरु 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 पळत होती मंडपामध्ये. मी म्हटलं बाई नवरी काय काय आहे की नाही हिला. तर त्या बाया म्हणे नवरी नाही, नवरीची बहीण आहे म्हणे. म्हटलं बाई बहीण अशी तर नवरी कशी राहील मग अजून. आली बाई नवरीने अशी तिकडून अशी एंट्री घेतली. सोबत नाही बरं का नवरी नवरदेव, अशी तिकडून ती नवरी आली. बघितलं एकदम फिक्कट पटक तिचा तो लेहंगा परकर पोलक तिचं. आणि अशी ती कियारा आडवाणी सारखी अशी अशी डान्स करत. आणि तो नवरदेव तिकडे उभा आणि त्याच्या डोळ्यातून असा अश्रू. म्हटलं बाई आपल्या लोकांमध्ये चालतं का असं. काही पणच फॅड काढता रिकामं मेलं. हा का बरं रडतोय. म्हटलं का गोळ्या उलटी गंगा व्हायला लागली. काही पण ग बाई. नवरी चांगली होती पण दिसायला बरं का. हां नाकी डोळे अशी तरतरीत होती चांगली. या सगळ्या बायांनी त्या पार्लरमधून मेकअप करून आलेल्या होत्या. नुसत्या बुऱ्या भसक दिसत होत्या सगळ्या. एकसारखे चित्र सगळे. आपल्याला नाही पटलं बाई. चिवताईचा मेकअप होता बाई मग एकदम भारी. सगळ्यात भारी चिवताई दिसत होती. हा आणि तुझी नीता आत्या अशी एक कडकी आणि गळ्यात एवढा मोठा सोन्याचा हार घालून घेतलेला होता. म्हटलं बाई तुम्ही म्हटलं ताई तो सोन्याच्या हारच्या वजनाने वाकून जाईल म्हटलं मान. काहीतरीच ग बाई. एवढासा जीव आणि त्याच्यात एवढं मोठं घालून घेतलं. जीव केवढा आणि तो हार केवढा तुमचा. जाल म्हटलं वाकून त्या सोन्याच्या वजनाने. थोडा आपल्या पर्सनॅलिटीला सूट होईल असं तर घालायचं ना नाजूकसं. सुरेखाताईंची सून झाली का बाई मग अशी. त्यांना म्हटलं बाई सुनेला काय सासरवास करताय, पूर्ण तब्येतच उतरून गेली. आमच्या जवळ नाही राहत बरं बाई म्हणे सून, तिची तिच्या मनाची मालकीने म्हणे. अशा भडकल्या बाई. म्हटलं कुठून बोललं गेलं बाई माझ्याकडून. हा नवरीकडचं गोत होतं का बाई मग एकदम टिप टॉप पॉश. नवरदेवकडचे आपले लोक तर त्यांच्या समोर एकदम चाय कप पाणीच वाटत होते. चहा ठेवतो जरासं मला. आणि ती विमलताईंची सून बाई हां नुसती येता जाता पूर्ण वेळ ती फोनमध्येच. आणि तिचा नवरा इकडे तिकडे 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 गळ्यात गळे घालून फोटो काढताय. अरे काय रे तुम्ही. हां घरात काय सापशिडी खेळतात का. इथे जाऊन प्रेम होतू चाललंय तुमचं. काही पण मेला कौतुक. तिला म्हटलं का ग ओळखलं का मला. हो नाही चू नाही. टकमक बघायला लागली माझ्याकडे. म्हटलं अगं तू माझ्या घरी आली होती, तुला निळ्या रंगाची साडी नेसवली होती मी, चांगलं चहा पोहे केलं होतं, आठवतं की नाही. 1-2-4 काड्या तोडून दिल्या होत्या मनी प्लांटच्या तुला. हा करायला लागली मग. आणि तरी पण पाया पडली नाही माझा. बरं ते तर जाऊ दे. ते भारतीताईची सून मला जाऊन 2 तास झाले तरी ती पायावर लचली नाही माझ्या. म्हटलं हां तुझ्या लग्नाला 10 वर्ष झाले नाही झाले, तू आत्तापासून सासवांच्या पायावर कंबर लचवायचं नाही म्हणते. काय तुला सुनेचा अवतार आहे. म्हटलं बाई कठीण काम आहे आजकाल. लग्नाचा हॉल बिल एकदम पॉश होता बरं का. पण स्टेज पण एकदम भारी होतं. काहीतरीच भारी होतं. छोटी आत्या अशी रुसून बसलेली. म्हटलं काय झालं ताई तुम्हाला अक्का. हो नाही चू नाही. म्हटलं चला जेवायला जाऊया. हो नाही चू नाही. म्हटलं बाई मी काय घोडं मारलं तुमचं माझ्याशी, काय असं करताय तुम्ही. मग मला माहिती पडलं या पोरांनी असा नवरदेव नवरीने त्यांचा बस्ता फाडून घेतला आणि त्या आत्याला साडी घेतली नाही बस्त्यामध्ये. मग सुमनताईने तरी पाहावं ना आपल्या नंदेचं. बसली ती रुसून. आणि तिकडे सुमनताईची भाऊजाई रुसून बसली तिची पोरगी केली नाही म्हणून. आता यांचं लव्ह मॅरेज आहे. ती बाई काय करेल पोराने त्या पोरीला पसंत करून घेतलं तर. मग बिचारीचा नुसता सँडविच ग बाई भाऊजाई नंदेमध्ये. इतकी दया येत होती मला तिची. तिच्या चेहऱ्यावर असे 12 वाजलेले दिसत होते मला. काय करू मी. छोटी आत्याला गण म्हणवलं पण माझी पण निघायची वेळ होत होती. मी घेतलं बाई मग बसून जेवायला. चांगलं होतं बरं का जेवण बिवण चांगलं होतं. पण जेवण केल्यापासून माझा नुसता घसा कोरडा पडतोय बाई. का सोडा मारून दिला होता जेवणामध्ये जास्त काय माहिती.
आजकाल तशाच करता लोकांनी कमी खावं म्हणून. तुम्ही अन्नदान करताय तर नीट तर करावं ना मग. एवढा चांगला भारी मेन्यू ठेवला होता. जाऊ दे, पण पोरीची आई थोडीशी शहाणी वाटली पण मला. कठीण आहे सुमनताईचं. गुड्डीच्या पोऱ्याने काही तिला सुधरू दिलं नाही बाई. धड जेऊ पण देत नव्हता आणि धड बोलू पण देत नव्हता. एकदमच वात राहिले. आमचे पोरं होते का मग एक नजरेच्या खूनवर असे घाबरायचे. काय आजकालच्या आया वातरून ठेवता बाई पोरांना काहीतरीच. आणि मी म्हटलं बाई, त्या आयर टिपणाऱ्या बायका इकडे आहे का तिकडे आहे का, तुरु 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 मंडपमध्ये सगळीकडे बघितलं. तर नंतर म्हणे काही घ्यायचं पण नाही आणि काही द्यायचं पण नाही म्हणे. म्हटलं बाई काय हे, त्या आयरचे बोळे बंद केले होते. ते काहीतरी दिवा चटई काहीतरी तर देत होते, चादरी चुदरी. आता काहीच नाही. हात हलवत जाण हात हलवत द्या, देणं पण नाही घेणं पण नाही. हे काय प्रथा काढली. आपल्याला नाही पटलं बाई. काय आठवण तर पाहिजे आपल्या घरच्या लग्नाची. आणि त्यांनी ना रुखवतामध्ये अशी रेल्वे गाडी ठेवलेली होती. एक डब्यात कुरडई, एक डब्यामध्ये पापड, एक डब्यामध्ये वड्या, असं सगळ्या वेगवेगळ्या वस्तू ठेवलेल्या होत्या. थोडे थोडे काजू बदाम पण टाकलेले होते. चांगलं आहे, तुझ्या लग्नात पण असंच करू बरं आपण. मला आवडली ती आयडिया. चांगलं होतं, रुखवत पण मस्त दिलेलं होतं बरं. आणि तो लग्नातला फोटोग्राफर असा पांचट आणलेला होता बाई. हा, नुसता तो नवरी नवरदेवला आणि त्या भटजीला येडा करत होता. आत्ता असं करा, आत्ता तसं करा, आत्ता हे असं ते तसं. तो भटजी पण असा वैतागून गेला त्या फोटोग्राफरला. चाललाच होता सोडून, त्याला म्हणून आणलं. काय मला, आम्ही पण चढलो जेमतेम स्टेजवर. आम्हाला पण अशा अँगलने उभे राहा, तशा अँगलने उभे राहा. म्हटलं जा रे बाबा, हजेरी लावण्यापुरतं आलंय तेवढं आम्हाला क्लिकून दे एक जरा, आणि जाऊ दे घरी. काय मला फोटोचं फॅड निघालंय आजकाल. आणि जो तो जिकडे तिकडे ज्याच्या त्याच्या मोबाईल घेऊन जो तो जिकडे तिकडे चाललाय फोटो काढताय. त्या नवरी नवरदेवकडे कोणी पाहत पण नव्हतं. काही महत्वच नाही राहिलं आजकाल नवरी नवरदेवला, नाही का. अगं ती नवरीच्या मामाची मुलगी ना बाई, इतकी मस्त होती दिसायला, जशी बावलीच. नाकी डोळी एकदम छान तरतरीत नाजूकशी, जास्त हिदी हिदी नाही खिदी खिदी नाही, असं शांत हळूवार बोलणं. तिच्या आईचा नंबर घेऊन आली मी. म्हटलं आपल्या पप्पूसाठी बरी आहे. बघ आता कसं राहतं, नंतर गोगल गायन पोटात पाय निघू शकतं. पण मग त्यातल्या त्यात मला तर बरी वाटली बाई इतर पोरींमध्ये. मग तिच्या आईला मी विचारलं तर म्हणे 2 वर्ष आमचा काही विचार नाही. म्हटलं तसं काही नाही, आमचा पण पप्पू आत्ताच लागलाय नोकरीला. बघू आम्ही पण, आमचा पण काही विचार नाही 1-2 वर्ष. बघूया मग पुढे. पण चांगली वाटली मला ती पोरगी.